परभणीच्या सिंगणापुरात बैलपोळा सणानिमित्त श्री हनुमान मंदिराला बैलांसह प्रदक्षिणा घालण्यात आली। त्यानंतर बैलांना घरी नेऊन विधिवत पूजा करून लग्न लावून पुरणपोळ्यांचा नैवेद्य खाऊ घालला गेला। यावेळी बैलांचा सुरेख अशी सजावट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि बैलांचा सत्कारही करण्यात आला। काँग्रेसचं शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं आहे। चिथावणीखोर भाषण केल्याच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी आरोप केला आहे। तर रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्यावर कारवाईची मागणीही काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे। वाशिममध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे। मागील 5 ते 6 वर्षांपासून वाशिममधील ढोरखेडा इथल्या ग्रामस्थांनी या सणाचा मान महिलांना दिलाय। त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर यामुळे गावकऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। यातच पोळा सणाच्या दिवशी शेतकरी पोळ्यात बैलाला घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये असताना जोरदार पाऊस आला। त्यामुळे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडलं। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी सहकुटुंब आपल्या दर्यापूर इथल्या निवासस्थानी बैलपोळा साजरा केला। त्यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या घरच्या बैलांची सजावट करून त्यांची विधिवत पूजा केली आणि त्यांना नैवेद्य खाऊ घातला। तर वानखडे यांनी सर्व शेतकऱ्यांना यावेळी बैलपोळ्याच्या शुभेच्छाही दिल्या। खेड ग्रामपंचायतीच्या बेमुदत आंदोलनाला महेश शिंदेंनी पाठिंबा दिला। नागरिकांच्या अडचणींची बीडीओ आणि सीईओ जबाबदारी घ्यायला तयार नाहीत असं वक्तव्य महेश शिंदेंनी केलं। मुलुंड इथल्या सेंट पायस शाळेच्या आवारामध्ये विविध देशी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। डॉग शोच्या माध्यमातून कुत्र्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांचे स्किल पाहण्याची संधी यावेळी प्राणीप्रेमींना मिळाली। वाशिमच्या बाभुळगावात तात्पुरतं शेड उभारून अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। बाभुळगावात स्मशानभूमी नसल्यानं पावसाळ्यामध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीनं स्मशानभूमी बांधावी अशी मागणी गावकरी करतात। साताऱ्यामध्ये ख्रिश्चन चर्चच्या जागेमध्ये नगरपालिकेनं पार्किंगचं आरक्षण टाकलंय। त्यामुळे धार्मिक जागेवर कोणतेही आरक्षण टाकू नये अशी मागणी ख्रिश्चन समाजानं केली आहे। तर याबाबत निवेदनही सातारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। भंडारा जिल्ह्यामध्ये पोळ्यानिमित्त बाजारपेठ सजलेली आहे। तर लाकडी नंदी बैलांची विक्री या ठिकाणी दणक्यात सुरू आहे। पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या तान्ह्या पोळ्यासाठी लाकडी बैल नंदी बैलांचे बाजार सजायला सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।